अमेरिका रशिया तणावात भारत आणि पाकिस्तानचा उपयोग बुद्धिबळातल्या प्याद्यासारखा त्यांनी केला जातोय। एकीकडे चीनला शह देण्यासाठी अमेरिका पाकिस्तानला गळाला लावतोय, तर दुसरीकडे रशियावर दबाव आणण्यासाठी भारतावर कुरापती करून टॅरिफ वाढवतोय। ट्रम्प यांच्या वागण्याचा नेमका अर्थ काय आहे हेच सांगणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया। पाकिस्तान लाडका, भारत दोडका। ट्रम्प तात्या हट्टी, भारताशी कट्टी तर पाकशी बट्टी। ट्रम्प तात्यांचा डाव, भारतावर टेरिफचा घाव। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सध्या बट्टी आहे की कट्टी आहे हेच कळेनासं झालंय। ऑपरेशन सिंदूर मध्ये इतर कोणत्याही देशानं हस्तक्षेप केला नाही असं मोदींनी संसदेत सांगितलं, तर दुसरीकडे भारत आणि पाक मधील संघर्ष मीच थांबवला असा दावा डोनाल्ड ट्रम्प पुन्हा पुन्हा करतायत। तिसरीकडे रशियाकडून भारत तेल आणि शस्त्रास्त्र घेतो म्हणून अमेरिकेनं 25% टॅरिफ लावलाय। आता हा टॅरिफ 1 ऑगस्ट पासून लागणार होता, तो 7 ऑगस्ट पासून लागणार आहे। एकंदरीत काय तर ट्रम्प तात्या त्यांच्या मनाला येईल त्याप्रमाणे टॅरिफचा उपयोग जागतिक व्यापारात शस्त्र म्हणून करतायत। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% कर लावलाय, तर पाकिस्तानचा कर 29 वरून 19% आणलाय। ऑपरेशन सिंदूर नंतर ट्रम्प यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुखांना जेवायला बोलवलं। आता तर तेलाचे साठे विकसित करण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानशी करार केलाय। एक दिवस भारताला पाककडून तेल खरेदी करावं लागेल असा दावा ट्रम्प करतायत। अमेरिकेच्या या पाकिस्तान प्रेमामुळे भारतीय उद्योगाला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते। काही तज्ञांच्या मते भारताच्या जीडीपीला 0.2 ते 0.3% फटका बसू शकतो। भारताचं सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपी हा 6.5% ऐवजी 6.2% पर्यंत कमी होण्याचा अंदाज व्यक्त होतोय। मात्र टॅरिफ वादामुळे भारतीय शेअर बाजारातही विशेष पडझड झालेली नाही। जर आपल्याला माहिती आहे की त्यांचं शिष्टमंडळ इकडे येणार आहे, गोष्टी प्रोसेसमध्ये आहेत, तर हे अचानकपणे टेरिफ नवीन लावणं किंवा पेनल्टी लावणं याची अनाउन्समेंट करणं हे सर्वस्वी खरंच चुकीचं होतं, पण त्यांनी ते दुर्दैवाने केलं। पण याची पूर्ण प्रतिक्रिया आपल्या मार्केटने दाखवली। F&O एक्सपायरी त्या दिवशी असल्यामुळे आपल्या मार्केटने सकाळी निगेटिव्ह ओपनिंग दिल्यानंतर संध्याकाळी मायनस क्लोजिंग दाखवलं। इन बिटवीन मार्केट पूर्ण कव्हर झालं आणि ही सगळी जी रिॲक्शन होती ही त्यात ॲब्झॉर्ब झाली, त्यामुळे आपलं मार्केट फारसं पडलेलं नाही। सध्या मार्केटमध्येही काही फारसं घडत नसल्यामुळे इन्व्हेस्टर लोकांसाठी एवढंच सांगू शकेन की स्टे इन्व्हेस्टेड, हीच पेशन्स टेस्टिंगचा पार्ट आहे आणि आपण लक्षात ठेवून गुंतवणूक वाढवावी किंवा करत राहावी। दुसरीकडे अमेरिका ही भारतीय दागिन्यांची मोठी बाजारपेठ आहे। टॅरिफमुळे दागिने निर्यातीवर परिणाम होईल आणि त्याचा फटका अमेरिकेलाच बसेल असाही दावा तज्ञांचा आहे। अमेरिकेद्वारा 25% टॅरिफ ज्वेलरी इंडस्ट्री भारताच्या ज्वेलरी इंडस्ट्रीवर लावल्यानंतर याचा जो प्रभाव भारतीय ज्वेलरी इंडस्ट्रीला पडणार आहे तो तर खूप त्रासदायक आहेच, परंतु मला असं वाटतं जितका त्रास भारताला पडेल त्याच्यापेक्षा जास्त त्रास अमेरिकेला पडू शकतो। कारण जवळजवळ एका वर्षात 9 बिलियन व्यापार भारताचा US सोबत व्हायचा आणि हा इफेक्ट नक्कीच होईल। 10% वरून 25% टॅरिफ याच्यामुळे नक्कीच एक कुठे ना कुठे ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये बेरोजगारी अर्थात जे आर्टिझन्स आहेत त्यांच्यावर कामाचं एक संकट येऊ शकतं, मला असं वाटतं। भारत ही डेड इकॉनॉमी असल्याची टीका अमेरिकेनं केली, तर आम्ही सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहोत असं सडेतोड उत्तर भारतानं दिलंय। भारतासारखा मोठा बाजार गमावण्याची रिस्क अमेरिका घेईल का याबाबतही साशंकता आहे। टॅरिफ बाबत ट्रम्प तात्या जे बोलतात तसं वागत नाहीत हा आजवरचा इतिहास। त्यामुळं अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून झुकेगा नाही सालाची भूमिका भारतानं घेतली, ती टिकवून ठेवायला हवी। सुशांत पाटील आणि निलेश बनेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।